बक्षीस समारंभासाठी 25व्या वर्षी वासुदेव म्हात्रे स्वतः हजर आहेत। वासुदेव म्हात्रेंना मी सर्व क्रीडा रसिकांकडून एक विनंती करते, आज मी एक माझा खेळाडू या दृष्टीने ग्राउंड आपला आज गाव कप दुसऱ्याच्या गावात भरायला लागलाय, तर वासुदेव म्हात्रेंना विनंती करते की गाव कप हा पुढचा गाव कप आपल्या गावातच झाला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करावे वासुदेव म्हात्रेंनी। आतिरगढ़ों के साथ टीम का खाता खुल चुका है। वळतोय मॅच कडे। या सामन्यातलं पहिलं सत्र मी समालोचक अविनाश ठाकूर दादर पेंड घेऊन येतोय तुमच्या समोर। मेगा फायनलची लढत, एका बाजूने हरेश गावण सामना करेल गोलंदाज अथर्व याचा। अथर्वचा पहिला बॉल यस हरेश गावणसाठी उंचावरून मारण्याचा प्रयत्न काहीसा फसलाय, आलाय निर्धाव। और अभी मुझे लगता है शायद कम से कम 20 या 30 रन होना चाहिए, तभी मुकाबला देखने के लिए मजा आ सकता है। खरं तर आपण पाहताय मेगा फायनलची लढत, हरेश गावण ऑन स्ट्राइक। हरेश गावणला बांधून ठेवलंय गोलंदाज अथर्वनं। अथर्वचा पुढचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, लाऊड अपील मध्ये उत्साह कमी वजन जास्त, आणखीन एक निर्धाव। अविनाश बात की जाए तो लगातार 2 गेट डाल दिए तो एक दबाव बनता है क्रिकेट के ऊपर, और दबाव बनना भी जरूरी है। अगर दबाव नहीं बनेगा तो मजा जो लोग देखने के लिए आए वही मजा आ रहा है क्रिकेट में। खरं तर या स्पर्धेतला शेवटचा सामना याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवट गोड करणारा शेवटचा सामना। हरेश गावणचा पुढचा फटका, उंचावर मारण्याचा प्रयत्न, हो पकडलाय झेल। फलंदाज हरेश गावणचा संपतोय खेळ, एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी। और वो जाल बिछाया था नीलेश ने, वो जाल पूरा करते हुए एक बड़ी मछली जाल में फंस चुकी है। हरेश गावण का विकेट मिला है। अच्छी गेंदबाजी अथर्व के द्वारा, जिनके पिताजी विठल जो हमेशा क्रिकेट के लिए खेले जाते थे, लेकिन वही गायकवाड़ अथर्व गायकवाड़ इसे गेंदबाजी कर रहे थे, कसी भी गेंदबाजी। सेलर सॉरी अथर्व सेलर। और इसी बीच जाने माने जनार्दन म्हात्रे का आगमन ग्राम पंचायत सदस्य का हो चुका है। चलिए शिकारी करे। ऐसे बीच अगली गेंद अथर्व की, राइट हैंड ओवर द विकेट। ईलू के लिए गेंद को खेला मिड विकेट के रीजन में, गेंद के पीछे खिलाड़ी रोकने की कोशिश नाकामयाब, गेंद चारों के बॉल डीजे। यस चालू सामना आपण पाहताय, एका बाजूने जिते गावचा अष्टपैलू निलेश पाटील, तर त्याला फेस करेल समोरच्या दिशेने 3 मातब्बर खेळाडू जे आराध्य 11 जितवाई जिते संघामध्ये खेळतात। एका बाजूने हरेश गावण, लीलाधर ठाकूर, तर रोहित म्हात्रे ही जोडी। लीलाधरचा पुढचा बॉल, आणखीन एक बॉल पाठवलाय सीमा पार, लॉंग लेगच्या दिशेने चौकार। मी एवढंच म्हणेन निलेशसाठी की लीलाधरसाठी वय थकू शकत नाही, ठोकरा पाडू शकत नाही। जर जिद्द जिंकण्याची असेल तर कोणतीही परिस्थिती हरवू शकत नाही। फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनेंट। ऐसी बात होती है अगर बल्लेबाज टिके हुए खेलते और एक अच्छा स्कोर देती टीम के लिए तो जीत हो सकती है शायद। ऐसे बीच अगली गेंद डालने के लिए तैयार अथर्व की अगली गेंद लीलाधर के लिए, शॉर्ट पिच गेंद पड़ नहीं पाए, गेंद को फील्ड करे जब तक बल्लेबाजों के पास मौका था 1 रन का। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 10 रनों पर। 2 अक्षर में जाकर रनों की संख्या हो चुकी है। यस पंचांचा इशारा, पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल डिजिट स्कोर 10च्या धावसंख्येत। मेरे को आप स्टेज पर आ जाइए प्लीज। जगन्नाथ माधुरी जी से मेरी गुजारिश है आप भी आ जाइए प्लीज स्टेज पर। आपण एका बाजूने पाहताय सुजल प्रतिष्ठान कॅप्टन निलेश पाटील, तर दुसऱ्या बाजूने हरेश गावण टीम आराध्य। चालू सामना नंदकुमार विनंती असेल की आपण यायचं कृपया करून इथे स्टेजवर। तरी आयोजकांकडून आम्हाला एक विशेष माहिती कळते की गतवर्षी सुद्धा हेच संघ फायनलला होते। एका बाजूने सुजल प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूने आराध्य संघानं परास्त केलं होतं। मात्र यंदाच्या हंगामात काय होईल, येणारे पुढचे 6 चेंडू बॉलिंग ट्रॅकवर बॉलर
निलेश पाटील. निलेश पाटील. निलेशचा पुढचा बॉल लीलाधर साठी. लीलाधर पंचांकडे अपील करतोय, मात्र पंच ती अपीलीला दाद देत नाहीयेत. येतोय निर्धाव बॉल. बॉलिंग ट्रैक पर अगदी पाहाल तर निलेश पाटिल. निलेश इस मैच में कोई भी लगातार 3 छक्के लगाए तो जनार्दन ग्राम पंचायत सदस्य हाफिज ग्रुप की तरफ से 2000 रुपए का इनाम मेरे हाथ में आ चुका है. यस, निलेश म्हणजे अगदी पाहायला गेलं तर जितेगावचा वन मॅन शो म्हणून ज्याची ओळख आहे तोच निलेश. बॉलिंग ट्रॅकवर निलेशचा पुढचा बॉल उंचावरून मारण्याचा प्रयत्न, मात्र लीलाधर त्याच्या प्रयत्नांना यश येत नाहीये. पंच अतिश मात्रे सरांचा इशारा येतो. लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव. ओमकार माजरी, अगर ये टीम सुजल पोजीशन जीतती है तो गणपति फुले का जुड़काव को मौका मिलेगा जाने का सभी टीम को. अगदी विचार केला तर निलेश पाटीलचा विचार केला तर मैत्री चषक जोहेमध्ये आपण बॅटिंग पाहिली. शेवटच्या चेंडूवर धावा पाहिजे असताना रिव्हर्सचा फटका निलेशचा. तोच निलेश गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र त्याच्यावर चढवलाय हल्ला. फलंदाजाच्या बॅटमधून आलाय एक टप्पा बॉल सीमा पार. चौकार. कोई भी बल्लेबाज तो हाफिज क्लब जनार्दन ग्राम पंचायत सदस्य जिनकी तरफ से 3000 रुपए का इनाम. इसी बीच इस गेंद को खेला है, गेंद हवा में, इसी के साथ कैच को पकड़ लिया है. फिर से बड़ी मछली जाल में फंस चुकी है. डीजे सबंध महाराष्ट्राची कुलस्वामिनी आगरी कोल्यांची आई माऊली एकविरेचं हे सुमधुर गीत आपण डीजे राम यांच्या माध्यमातून ऐकलं. तर बॉलिंग ट्रॅकवर निलेश आता गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. रोहित म्हात्रे सारख्या बलाढ्य फलंदाजाला झेलबाद स्वरूपात बाद करून माघारी धाडलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 15. यस, पुढचा बॉल, आणखीन एक फलंदाज बाद, आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक दुसरा विकेट. और अगर कोई 3 विकेट लेता है तो शेंजे की चेतू म्हात्रे है जिनके तरफ से 2000 रुपए का इनाम है. पैसों की तादाद बढ़ रही है. निलेश साठी सुवर्ण संधी, सलगच्या 3 विकेट. आणि वैभव साठी सुवर्ण संधी जर झेल घेतला तर त्यांचे मित्र दशरथ यांच्याकडून 3 बियर. निलेश बॉलिंग ट्रॅकवर स्लोवर वन पद्धतीचा चेंडू उंचावरून मारला लॉंग ऑफच्या दिशेने. यस, जजमेंट चुकलंय. आता मात्र खामियाजा भुगतावा लागेल. आलाय शेवटच्या चेंडूवर शेवट गोड करणारा ब्रॅकेट. चौकार. मौल्यात टीम आराध्याने आणि विजयासाठी 20 धावा. मी तर म्हणेल निलेशची बॅट जर बोलली तर एका षटकात सुद्धा 20 धावा येऊ शकतात. भले समोर हरेश गावणसारखा गोलंदाज असला तरी सुद्धा, मात्र हरेशकडे सुद्धा ती शैली आहे ती धावा रोखण्याची. एका बाजूने हरेश तर रोहित. सन्माननीय मोकल सरांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं. साहेब आपण आलात. मोकल सर यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं या क्रिकेटच्या माध्यमातून सुस्वागतम सुस्वागतम. आपण आलात कार्यक्रमात शोभवले आणि जे डॉक्टर साहेब उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. तदनंतर जो लकी ड्रॉ आपण ज्या लकी ड्रॉची आतुरतेने वाट पाहत होतो, जो लेडीजसाठी होता, घर बसल्या ज्या महिला भगिनी जी स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून RS लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या यूट्यूब लाईव्ह पाहत होत्या, त्यांचा लकी ड्रॉ इथे आपण पाहत आहोत.
सन्माननीय अतिश नथुराम म्हात्रे यांच्याकडून महिलांसाठी साडीची सप्रीम भेट. ये काढ्या आणि जनार्दन Yes, म्हात्रे lucky यांच्याकडून draw. अंपायर कोण साठी, होते comment कोणती महिला साठी. भगिनी? अंजली सतीश म्हात्रे मोठेगराळी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. भाग्यवान घर बसल्या त्यांना ही गिफ्ट लकी ड्रॉ सन्माननीय अतिश नथुराम म्हात्रे यांच्याकडून त्यांच्या घरपोच पोहोचली. मोठेगर हळीतल्या भगिनी. यस, त्यांचे पतिदेव आहेत आमच्या समवेत नवज्योत संघाचे 20 उत्तम रन चाहिए समर्थक जीतने के लिए 20 रन. चला सामना लगेच चालू करून घ्या, जास्त वेळ घालवू नका, फायनलचा सामना आहे. अंजली सतीश म्हात्रे यांचे कसं वाटतंय तुमच्या पत्नीचं नाव आलंय? खरंच भाग्यवान आहात आणि भाग्यवान तर तुम्ही आहात, त्यांच्यासारखी पत्नी तुम्हाला लाभली. और यहाँ हमारे जाने माने होतोय कॉमेंटर एकंदरीत आपल्या स्पर्धेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? स्पर्धेमध्ये बोलायचं तर आयोजन एक नंबर, भरपूरच मला आवडलेलं आहे आयोजन हा. येस, थँक्यू. जास्त वेळ घेणार नाही, सामन्याला सुरुवात होते. मेगा फायनलची लढत. येस, फोटो घ्यायचा आहे. सन्माननीय अतिश म्हात्रे साहेब त्यांच्यासमोर हॅलो सीएनजी पंप म्हात्रे यांचे पती. यांच्याकडून लगातार 3 विकेट साठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे. येस, फायनलच्या दुसऱ्या इनिंगला करतोय सुरुवात. फटाक्यांच्या आतिषबाजीने बोला एकदा गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, और श्रीमंत पहली योगी. गेंद को फुल कर दिया है. गेंद हवा में, गेंद 6 रनों के लिए और 200 रुपए दुर्वास की तरफ से आ चुका है. यस, पहिल्याच बॉलवर धमाका, बिग 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 षटकार पहिल्याच धावावर. अगर सुनील पठान जीतती है तो दुर्वास की तरफ से 2000 रुपए का हर छक्के के लिए 200 रुपए आ चुका है. यस, जिंकण्यासाठी इसी बीच 14 अगली ची गरज. गेंद और इसी बीच आणखीन गेंद एक को घुमा दिया है. बॉल. गेंद सबसे कातिल 6 रनों के निलेश लिए. पाटील ठोकतोय. आणखीन एक सलगचा दुसरा षटकार. सलगचा हरेश गावणच्या बॉलिंगवर ठोकलाय षटकार. दुसरा सबसे कातिल निलेश पाटील हे नावाने का प्रसिद्ध आहे हे दाखवून देतोय. एका निलेश साठी जोरदार टाळ्या. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला और इसी हरकत बीच अगली नाही. गेंद डालने के लिए तैयार. 12 रन हो चुके हैं. इस गेंद को भी घुमा दिया तिसरा है. बॉल जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. 2 रनों की आवश्यकता है. वन मॅन शो म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच निलेश पाटील. और- जितवाई जिते संघाचा 40+ असून सुद्धा अगदी यंगस्टरांना और गणपति फुले और सीएनजी की तरफ से मुझे लगता है इनाम जिते हैट्रिक के गावचा लिए डाण्यावाग अभी 3 निलेश छक्के लग पाटील चुके हैं. हरेश हैट्रिक के लिए गावांच्या इनाम है. बॉलिंगवर ठेवतोय 3 षटकार. चैतन्य माजरे की तरफ से लगातार 3 विकेट के लिए 2000 रुपए थे सीएनजी के मालिक. और जनार्दन माजरे की तरफ से यहाँ कॉमेंट्री के लिए 500 रुपए का इनाम देने वाले हैं. अगदी आता आमच्या कानापर्यंत आलेली एक और विशेष इसी माहिती. बीच 2 मिनिटं. ये देख एक बच्चा का नीलेश के साथ फोटो निकालने के लिए ताली बजाओ इस बच्चे के लिए. यही होती है क्रिकेट की प्रेरणा, जो जीता गाँव हर लोगों को देता है. येस, जेव्हा जितवाई जिते संघाचं निर्माण झालं होतं अगदी त्या पहिल्या पर्वापासून निलेश पाटील या और त्या इसी बीच संघाचा अगली प्रतिनिधी आहे. गेंद शॉर्ट पिच गेंद और निलेश ठोकलं. मुकाबला सुनील प्रतिष्ठान 1 नंबर प्रतिष्ठान. सबसे कातिल निलेश पाटील वन साइड हिरो ठरलाय. सुजल प्रतिष्ठान संघासाठी ठोकलाय हरेश गावणच्या बॉलिंगवर 4था षटकार. मला 365 दिवस वाट बघायला लागेल या कपची. सुधीर प्रतिष्ठान खरोखर जबरदस्त रित्याची बॅटिंग जिंकलेल्या संघाचे